विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा त्यांना घेऊन काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात तेव्हा त्यांची एक कॉमन समस्या असते, ती म्हणजे आमचा विद्यार्थी अभ्यास करत नाही. त्याला अभ्यासाला बळजबरीने बसवावं लागतं आणि जर त्याला असं बळजबरीने अभ्यासाला बसवलं तर तो अभ्यास करेलच याची काही गॅरंटी नाही. ते मला त्यांच्याबद्दल जेव्हा तक्रार करतात तेव्हा साधारण असं सांगतात की याला अभ्यासात इंटरेस्टच नाही आहे, याचं सगळं लक्ष खेळण्यामध्ये आहे, मित्रांमध्ये आहे. याला आपण अभ्यासाला बसवलं तर 10 मिनिटंसुद्धा एका ठिकाणी बसून अभ्यास करणार नाही. अभ्यास करताना 10 वेळा पाणी प्यायला उठेल, टी व्ही लावेल किंवा काहीतरी वेगळीच त्याची ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि दिसत असतं की तो अभ्यास करत नाही आहे. आता मागच्या परीक्षेमध्येच त्याला खूप कमी मार्क मिळाले, 3 विषयात तर तो नापास झाला आहे. आता आम्हाला काळजी अशी वाटते आहे की उद्या त्याला 10वीला जर असे कमी मार्क मिळाले, 12वीला जर असे कमी मार्क मिळाले तर त्याचं पुढे कसं होणार? आजकाल मुलांना 90%, 95% असे मार्क मिळत आहेत. मग तिथं या 40, 50, 60% कोण विचारणार? आणि हा तर नापास होतोय. त्यामुळे आम्हाला खूप काळजी वाटून राहिली. पालकांना काळजी वाटणं खरंच स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्काच्या पर्सेंटेजपाशी येऊन अडतात. कुठल्याही फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घ्यायची, कुठच्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायची तर मिनिमम रिक्वायरमेंट पर्सेंटेज आवश्यक असतं. बरं, जर त्याने शाळेत किंवा 12वीपर्यंत अभ्यासामध्ये प्रगती नाही दाखवली तर पुढे त्याच्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध असतात. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणं हे पालकांचं कामच आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा. पण आता काही विद्यार्थी जे असतात ते नाही ऐकत, त्यांना त्याचा सिरियसनेस लक्षात येत नाही. मग अशा मुलांसाठी ते काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात. आता माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आल्यानंतर मी एक 15 मिनटं त्याच्याशी बोलतो. ते आवश्यक असतं, कारण याचे काय प्रॉब्लेम आहेत, समस्या एक्झॅक्टली काय आहे ते मला समजलं पाहिजे ना. मग मी त्या 15 मिनटामध्ये त्याच्या प्रॉब्लेम लक्षात घेतो की याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे का, याला लक्षात राहत नाही का, मेमरी प्रॉब्लेम आहे का, का याला अभ्यास समजतच नाही आहे, किंवा याला परीक्षेत काही गडबड करतोय, किंवा याला रिव्हिजन्स करतोय की नाही, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावरून मला साधारण कल्पना येते. पूर्ण नाही पण साधारण कल्पना येते की याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आवश्यक आहे. याचं कारण काय? जर काउन्सिलिंग आवश्यक असेल तर जरूर करावं, पण आवश्यक नसेल तर अजिबात करू नये. याचं कारण आहे काउन्सिलिंग हे खर्चिक काम आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याला 4 ते 6 आठवडे लागतात. ते 3-4 दिवसामध्ये होणारं काम नाही आहे. आणि मग त्या विद्यार्थ्याला दिलेल्या वेळेस, दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेस हजर राहावं लागतं ऑनलाईन. आणि समजा तो ऑनलाईन आला नाही तर त्या दिवसाचं जे काम आहे ते पुढे शिफ्ट होतं. मग दिवस वाढतात, मग खर्च वाढतो. त्यामुळे जर गरज नसेल तर फक्त कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा जो डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे तो त्याला दिला आणि त्याचं काम होत असेल तरी हरकत नाही. पण गरज असेल तर काउन्सिलिंग जरूर करावं. आता काउन्सिलिंगमध्ये मी काय करतो याची थोडक्यात कल्पना देतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी याच्यावरती जास्त भर देतो. त्यानंतर मेमरी टेक्निक असतात,
ते शिकवले जातात. त्यानंतर अभ्यास इंटरेस्टिंग करायच्या काही टेक्निक्स आहेत, ते मी त्याला शिकवतो. एक्झाम टेक्निक मी त्यांना शिकवतो. रिव्हिजन टेक्निक, सायंटिफिक रिव्हिजन टेक्निक, सायंटिफिकली रिव्हिजन्स कशा करायच्या ते त्यांना शिकवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना टेक्निकच्या द्वारे शिकवतो. आणि प्रत्येक मीटिंगला त्याला टेक्निक शिकवलं जातं आणि त्या टेक्निकची प्रॅक्टिस त्याने पुढे आठवडाभर करायची असते. आठवड्यातून एकच सेशन असतं. आता त्याने जर त्या टेक्निकची प्रॅक्टिस केली तर त्याला त्याचा फायदा होणार आहे. पण समजा त्याने टेक्निकची प्रॅक्टिसच केली नाही तर त्याला काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे तो जर टेक्निकची प्रॅक्टिस करणार नसेल तर काउन्सिलिंग न केलेलं चांगलं. कारण आपोआप कुठलीच गोष्ट घडत नाही, या जगामध्ये घडत नाही, तर माझ्याकडे कशी घडेल. त्यामुळे तुमच्या मुलांना जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर पहिली मीटिंग फिक्स करा. त्या मीटिंगमध्ये आपण त्याला काउन्सिलिंग करायचं किंवा नाही, किंवा करायचं असेल तर किती आठवडे लागतील, हे सगळं डिस्कस करतो आणि मगच पुढे त्याचं काउन्सिलिंग करतो. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे जी काही त्या मुलाचे डिटेल्स, तो कितवीला आहे, त्याचं वय किती आहे, हे सगळं तुम्ही मला पाठवून द्या. मग मी तुम्हाला काउन्सिलिंगबद्दलची आणि कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी जो डिस्टन्स लर्निंग प्रोग्रॅम आहे, दोघांची पण माहिती व्हॉट्सॲपवरती पाठवून देईल. तर आपण इथंच थांबूया.